वन मोर न्यू ब्लॉग. हा दिसतोय म्हणजे ब्लॉग गावातले असतील. सो आता म्हणजे आम्ही गावात ओके कट. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर, आणि ते पण हा दिसतोय मामाचा मुलगा, म्हणजेच नक्कीच गावातले ब्लॉग असणार आहे. यावर्षी दिवाळीमध्ये तर काही गावाचे ब्लॉग आले नाही, बट आत्ता येणार आहेत, कारण की आहे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न. तिच्या लग्नाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. तो क्षण फायनली आलेला आहे आणि आज आहे तिची मेहंदी. पण आम्ही आतापर्यंत काय काय तयारी केली, गावावर सुरतवरून इकडे गावाला आलो, आणखी बरंच काय आम्ही आणखी काय केलं आहे, स्किन केअर वगैरे, ते तुम्हाला बघायचं नाही, ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. ते आता तुम्ही आधी पुढे बघा आणि मग आपण परत इथेच भेटू, याच लोकेशनवर. याच ठिकाणी नाही रे, लोकेशन आणि ठिकाणी पण झालं. अशा प्रकारे इकडे भरपूर ज्वेलरी झाली आहे. आम्ही सगळं ऑर्गनाईज करतोय. इकडे सगळं मेकअपचे प्रोडक्ट आहेत, क्रीम, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक, आयशॅडो. यामध्ये सर्व एक्स्ट्रा पिना, वेट वाईप्स, बँगल्स. इथे सगळी ज्वेलरी आणि हे सर्व बँगल्स वगैरे सर्व आम्हाला सेट करायचं. पण या छोट्या छोट्याशा पिना, ते माझी ज्वेलरी, माझे इयरिंग्स. माझ्याकडे ते जेवढे इयरिंग्स घेतले तरी कमीच आहे. अजून यामध्ये अर्धे इयरिंग्स बाकी आहेत. बघूयात, पॅक करूयात सगळं काही आता. ऑल सेट टू गो. माझ्या ते फेस लहान आहे तर मी चांगली दिसत असं पण ना, मी लावून येतो. सकाळ झाली आहे, माझी आंघोळ बी झाली, याची बाकी अजून. आणि इथे आमचं स्किन केअर चालू आहे, कारण की लग्नाचं नाही आहे ना. मग बोला ना, थंडगार पाणी पाहिजे. थांबा देतो. लग्न सराई आली ना, मग आता श्रवणने माझ्यासाठी फेस पॅक बनवला, आता ते मी पण लावणार. होय, हे बराबर मिक्स कर व्यवस्थित. मी ते हळूहळू करत असतो. हळूहळू नाही, पहिले पूर्ण फेस पॅक भिजून घे, त्याच्यात हळद टाक, हळद चांगलं असते. हे हळदी ना ग्लो करते चेहरा. तुझे केसच दिसत आहेत, मी दिसतच नाहीये. हळदीने चेहरा ग्लो करते, खरंच सांगा. फक्त तुमच्या घरची हळद झोमत नाही ना, तिखट बिकट. हा, मग थोडीशीच टाक. माझा नवीन नाईट ड्रेस. 2 मिनिट मला व्हिडिओ नाही बनवताना. अशा प्रकारे आम्ही भूत बनलेला आहोत. त्याला त्याच्या मावशीचं लग्न आहे, मला माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. मी अजून सांगितलंच नव्हतं. तो त्याच्या मावशीच्या लग्नात, म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीच्या लग्नात पण येणार आहे. मी असं नकोच दाखवायला, उगाच लोक घाबरतील. हा, मी म्हटलं ना, मला व्हिडिओ नाही करू देणार हे लोक. साक्षी. सो यस, तुम्ही सगळं बघून आले असाल. आम्ही सुरतवरून इथे आलो, पॅकिंग वगैरे केली जात, आणि आता आम्ही चालू आहे आत्याकडे. फायनली लग्न घरी आम्ही जाणार आहोत. पूर्ण आज आहे मेहंदी. ऑफकोर्स आमच्या विदर्भामध्ये कसं लग्न होतं ते पण तुम्हाला बघायला भेटेल. सगळ्याकडच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्या पण तुम्हाला बघायला भेटेल. असो, चलो. माझ्या आत्याचं गाव आहे इसळणे. कळाशी. दर्यापूर अमरावती. कळाशी दर्यापूर अमरावती. अजून मी एक सांगितलंच नाही की दादा इथे नसतो, तो सुरतला नसतो. तू सुरतला नसतो, तो इथे असतो दिवाळीपासून. जे की मी सांगितलंच नव्हतं कधी ब्लॉगमध्ये. म्हणजे बाकी सर्वांना लगभग माहिती असेल, पण मी ब्लॉगमध्ये कधी सांगितलं नव्हतं. त्याला इथेच असं जॉब लागले ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. हे यांचं घर आहे मामाचं, आणि या घराच्या मागे त्याची कॉलेज आहे. 2 मिनटं पण नाही लागत कॉलेजला जायला, त्यामुळे ते इथेच असतो. म्हणून तुम्ही जी काल क्लिप बघितली असेल की आम्ही खूप दिवसांनी भेटलो, तर यस, आम्ही 4 महिन्यांनी भेटलो होतो. थोड्याच वेळात काका येणार आहेत. आम्ही सर्व एका गाडीत, काका, काकू, माझी मोठी मम्मीची मुलगी दीदी, तिचा मुलगा, अजून कोण आहे, बस आम्ही.
म्हणजे रडके परिवार आता लग्न घरी एंटर होणार आहे लवकरच. 2-3 तास झाले मी अशी रेडी होऊन बसले, पण अजून आम्ही इथेच आहोत, गेलोच नाही अजूनपर्यंत. 7 वाजले अजून आम्ही लग्न घरी पोहोचलेलो नाही आहे. मला असं होतं कधी जाणार, आणि आम्ही फुल रेडिओ म्हणजे बॅग्स वगैरे अशा गेटजवळ आणून ठेवले. थांबा मी दाखवते. सी आम्ही फुल रेडी आहोत. इकडे दादा आहे, दादा नाही येते आज, पप्पा येणार आहेत, बट आम्ही काकाची वाट बघतोय. काका आले की आम्ही निघू असं लगेच त्वरित. सो फायनली आम्ही निघालोय. आता काकूला घ्यायचं आहे, मोठ्या मम्मीला घ्यायचं आहे, दीदीला घ्यायचं आहे, आणि त्यानंतर फायनली आम्ही परत एकदा निघू. बाई मस्त मेहंदी काढून बसली, आणि तिचे मामा गोष्टी चालू आहे त्यांच्या मेहंदीच्या दिवशी. नवरीबाई खूपच बिझी. सो इथे चालू होतं माझ्या आत्याचा मुलाचा बड्डे सेलिब्रेशन, म्हणजेच नवरीच्या मोठ्या भावाचा बड्डे होता मेहंदीच्या दिवशी. सो खूप लेट झालं होतं, ऑलमोस्ट 11:30 नंतर आम्ही केक कटिंग केला, आणि त्यानंतर नवरीचं मेहंदीचं फोटोशूट झालं, जे की तुम्हाला समोर बघायला भेटणारच आहे. आणि ही आहे माझी पूर्ण आत्याकडची फॅमिली, माझे काकू, आत्या, मामाजी, त्यांचे मुलं मुली सर्वच जण. मेहंदीचं फोटोशूट चालू आहे इकडे, आणि इकडे माझी मेहंदी चालू आहे, जे की पूर्ण झोपेते.